नमस्कार YouTube फॅमिली. घर मालकाची एक तक्रार आणि बिल्डरला बसला 4 कोटींचा फटका. या निर्णयाची रिअल इस्टेट क्षेत्रात चर्चा. चला तर पाहूयात या निर्णयाची नेमकी काय चर्चा चालू आहे. जर तुम्हाला रिअल इस्टेट क्षेत्रात संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. बिल्डरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फ्लॅट खरेदीदाराने केलेल्या एका तक्रारीनंतर आता बिल्डरला तब्बल 4 कोटी रुपयांचा दंड बसला आहे. हरियाणा रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीने चिंटेल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला एका घर खरेदीदाराला 4 कोटीहून अधिक रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. हे प्रकरण गुरुग्रामच्या सेक्टर 109 मधील एका सोसायटीमधील फ्लॅटमध्ये गंभीर बांधकाम दोष असल्याच्या तक्रारीशी संबंधित आहे. या आदेशामुळे घर खरेदीदाराला मोठा दिलासा मिळाला आहे असे म्हटले जात आहे की रेराचा हा आदेश संपूर्ण रिअल इस्टेट क्षेत्रासाठी बिल्डरांसाठी एक धडा आहे. प्रकरण नेमके काय आहे तर पीटीआयच्या वृत्तानुसार दिल्लीत राहणाऱ्या अरुणा गर्ग यांनी सेक्टर 109 प्रकल्पाच्या टॉवर सी मध्ये एक 4 BHK फ्लॅट खरेदी केला. त्यांनी ठरलेल्या किमतीपेक्षा सुमारे 1.8 कोटी रुपये जास्त देऊन ऑक्टोबर 2019 मध्ये फ्लॅटचा ताबा घेतला. मात्र ताबा घेतल्यानंतर लगेचच फ्लॅटमध्ये समस्या दिसू लागल्या. तुटलेल्या फरशा, असमान फरशा आणि बाल्कनी व सामायिक जागांना पडलेल्या भेगा. अनेक तक्रारी करूनही बिल्डरने हे दोष दूर केले नाहीत. 10 फेब्रुवारी 2022 रोजी त्याच प्रकल्पातील टॉवर डी चा एक भाग कोसळल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली, ज्यात 2 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. जिल्हा प्रशासन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली यांनी केलेल्या पुढील तपासात असे उघड झाले की बांधकामात वापरलेल्या कॉन्क्रीटमध्ये क्लोराईडचे प्रमाण जास्त होते, ज्यामुळे स्टीलला गंज चढला आणि इमारतीची ताकद कमी झाली. तज्ञांच्या मते इमारतीची अवस्था इतकी वाईट होती की तिची दुरुस्ती करणे तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या अशक्य होते. आपल्या आदेशात HRIRA ने म्हटले की संपूर्ण प्रकल्प राहण्यायोग्य नव्हता आणि यासाठी बिल्डर पूर्णपणे जबाबदार होता. खरेदीदाराला कोणत्याही प्रकारे दोषी ठरवण्यात आले नाही, कारण त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाची हमी देण्यात आली होती. प्रति चौरस फूट 13,000 रुपये नुकसान भरपाई. हरियाणा रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीने सेक्टर 109 मधील वाढत्या मालमत्तांच्या किमती लक्षात घेऊन प्रति चौरस फूट 13,000 रुपये नुकसान भरपाई निश्चित केली आणि एकूण 4.09 कोटी रुपयांचा आदेश दिला. या व्यतिरिक्त एकूण संपूर्ण रक्कम भरेपर्यंत या रकमेवर वार्षिक 10.8% दराने व्याज आकारले जाईल. बिल्डरला मुद्रांक शुल्कापोटी 4.6 लाख, मानसिक छळापोटी नुकसान भरपाई म्हणून 2 लाख आणि खटल्याच्या खर्चापोटी 50,000 देण्याचा आदेशही देण्यात आला. भाडे, EMI आणि इतर अतिरिक्त दावे फेटाळण्यात आले.